मोंथा या चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट। मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा। किनारपट्टी भागात उंच लाटा येण्याचा हवामान विभागाचा इशारा। खबरदारी म्हणून रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर 3 नंबरचा लाल बावटा फडकवण्यात आला। अरबी समुद्रातील हवामान खराब झालं, त्यामुळे मुरुड या ठिकाणी जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी। खराब हवामानामुळे मुरुड परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पर्यटकांसाठी किल्ला बंद, अनेकांचा हिरमोड। नाशिकमधल्या निफाडमध्ये मुसळधार पावसाचा मका पिकाला फटका। पावसाचं पाणी अद्यापही शेतात असल्यानं मक्याच्या शेताला तळ्याचं स्वरूप। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या निफाडमध्ये पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात। द्राक्षबाग वाचवण्यासाठी निफाडमध्ये शेतकऱ्यांची धडपड। चिखल आणि गुडघाभर पाण्यातून औषध फवारणी। एकरी 1 लाख रुपये देण्याची द्राक्ष बागायतदारांची मागणी। शहापूर तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। नुकसानीचे कोणतेही पंचनामे झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी। लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावमध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जळगावमधील अनेक तालुक्यांमध्ये 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं लावली हजेरी। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा बसला फटका। राज्यभरात सर्व कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेत्यांचा आज 1 दिवसीय बंद। जळगाव जिल्ह्यातील 3500 कृषी केंद्र चालक आणि बियाणे विक्रेते सहभागी बंदमध्ये। ॲक्वालाईन मेट्रो स्थानकांच्या नावावरून काँग्रेस झाली आक्रमक। दादरमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं आंदोलन। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर युवा काँग्रेसचे महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन। दिल्लीमधील रायसिना रोडवरती युवा काँग्रेसची निदर्शनं। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी या परिसरामध्ये बुटी वाहतूक कोंडी। कडूंच्या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची गर्दी, त्यामुळे ट्रॅफिक। वाहतूक कोंडीमुळे 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवण्याचा पोलिसांचा प्रयत्न। लातूरमधील महावितरणच्या विभागीय कार्यालयामध्ये विद्युत ग्राहकानं स्वतःला घेतलं कोंडून। अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्राहकानं उचललं हे पाऊल। साथी पोर्टलच्या जाचक नियमांविरोधात येवल्यातील कृषी विक्रेते आक्रमक। आपले कृषी सेवा केंद्र बंद ठेवत साथी पोर्टल विरोधात जोरदार घोषणाबाजी। शिर्डी विमानतळासमोर ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू, तर अग्निशमनचे प्रशिक्षण पूर्ण करूनही विमानतळ प्राधिकरणात सामावून न घेतल्यानं ग्रामस्थांचं उपोषण। विमानतळ प्रशासनानं विश्वासघात केल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेरी ग्रामपंचायतीसमोर महिलेचं विविध मागण्यांसाठी उपोषण। महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची महिलेची मागणी। नालासोपारा ड्रग्ज फॅक्टरी या प्रकरणात आता पोलिसांवर कारवाई। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका। पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांचं तातडीनं निलंबन। नाशिकमध्ये आता पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेले बॅनर हटवण्याचा आदेश। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे बॅनर काढण्याचे निर्देश। पोलिसांची नाशिक शहरामध्ये गुंडगिरी विरोधात कारवाई, तर पोलिसांना पाठिंबा दर्शवणारे लागले होते संपूर्ण शहरात बॅनर।